जिल्ह्याचा आवाज असू शकते। सर्वांनी हात वर करा। आपल्या सर्वांचा असा बुलंद आवाज या ठिकाणी बाबाजींना ऐकायचा आहे। सर्वांचा ऐकायचंय। अगदी देवीच्या देठापासून सर्वांचा आवाज या ठिकाणी। जगद्गुरु जनार्दन स्वामी महाराज की, उत्तराधिकारी महामंडळ शांतिगिरी महाराज की। धन्यवाद धन्यवाद। बाबाजींच्या काय सांगाल, आज गुरूंना जगद्गुरु ही पदवी सन्मानित झाली, काय भावना आहे? आज छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील जे बाबाजी भक्त परिवार संपूर्ण महाराष्ट्रातील जे आहे ना, सर्व हा आध्यात्मिक क्षेत्रातला परिवार यांना अतिशय आनंदाचा क्षण आहे। या ठिकाणी महाराष्ट्रातील संत परंपरेतील थोर संत ब्रह्मलीन जगद्गुरु जनार्दन स्वामी महाराज त्यांचे उत्तराधिकारी महामंडलेश्वर स्वामी शांतिगिरी महाराज यांना प्रयागराज येथे जगद्गुरु ही पदवी मिळाली। विशेषतः ह्या शंभू जुना पंचदशनामाकड्याची वतीने ही पदवी देण्यात आली। खऱ्या अर्थानं हा खूप मोठा सन्मान आहे आणि हा सन्मान हा सर्व हा जय बाबाजी भक्त परिवाराचा आहे असं हा सर्व परिवाराला वाटतं आणि त्या आनंदाने अतिशय मोठ्या उत्साहाने आज या ठिकाणी परमपूज्य बाबाजींचं स्वागत विमानतळावर सर्वांनी केलं आणि गांधी चौकला छत्रपती शिवरायाला अभिवादन करून आज संत एकनाथ रंगमंदिरमध्ये एक छान असा हा कार्यक्रम हा ठिकाणी पूजनाचं करून बाबाजींनी या ठिकाणी आशीर्वाद केलं आणि या सर्व ठिकाणी धन्य पावले भक्त परिवार अशी भावना ही सर्व परिवाराची आहे। बाबाजी भक्तांकडून जणू काही आज दिवाळीच होत आहे अशा पद्धतीनं आज कार्यक्रम झाला। 100% कारण आजच दिवाळी सर्व साजरी झाली। अशा प्रकारे मोठ्या जोशात थाटात वाजत गाजत फटाक्याची आतिषबाजी करत आणि खऱ्या अर्थानं बाबाजीचं जे आशीर्वचन आहे या सर्व निकेत आज दिवाळी जय बाबाजी भक्त परिवार साजरी झाली असं आम्ही मानतो। बाबाजीनं आपल्याला आपल्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या, त्याबद्दल काय? ते तर एक पर्वणीच आहे आज, म्हणजे दुग्ध शर्करायोग म्हणता येईल त्याला। काल वाढदिवस आणि काल वाढदिवसाची सर्व असताना पण गुरुचं कार्य सगळ्यात महत्वाचं म्हणून ही 2 दिवसामधली जी तयारी चांगल्या प्रकारे करून आज त्याचा कार्यक्रम चांगला झाला। पण वाढदिवस हा ज्याला म्हणतो बाबाजीच्या आशीर्वादाने आणि पुढं कार्य करण्यासाठी चांगली प्रेरणा आशीर्वाद त्यांचा जो मिळतो आज तो मिळाला आहे। निश्चित चांगलं काम पुढे आपण भविष्यात करत राहूया। अजून मुख्य कोण कोण उपस्थित होते आज या ठिकाणी जवळपास आपल्या जिल्ह्यातल्या आध्यात्मिक संघटना असतील, सामाजिक संघटना असतील, या ठिकाणी परत आपल्या राजकीय याच्यामध्ये जे तर शिवसेनेचे जिल्हा प्रमुख राजेंद्र दंडाळ असतील, शिवसंग्रामचे किशोर भाऊ चव्हाण, देवकर पाटील ही सर्व मंडळी असतील, या साखला नर्सरीचे जे सुरेशेठ साखला असतील, राजेश सरकटे व त्यांचे सर्व परिवार असतील, असे किशोर हॉस्पिटलचे डॉक्टर मागणे त्यांचे वडील, असे बरेचसे मान्यवर जे आहेत आणि बाबाजीची गरज नाही असे सर्व आज या ठिकाणी उपस्थित। बाबाजींनी आवाहन केलं अहिल्यानगरमध्ये येण्यासाठी, काय कशा संदर्भात? बाबाजीची महत्वाची जी परंपरा आहे श्रमदान परंपरा आणि या श्रमदान परंपरेला अतिशय ताकदीने मोठ्या बाबाजीपासून ही 60 वर्षापासून ही परंपरा चालते आणि परंपरा वृद्धिगत करण्याचं काम शांतिगिरी महाराज करतायत। त्या अनुषंगाने अहिल्यानगरला महाश्रमदान सोहळ्याचं मोठं नियोजन त्या ठिकाणी केलेलं आहे। बाबाजीच्या वतीने मी आवाहन करतो महाराष्ट्रातील सर्व जय बाबाजी भक्त परिवारांनी 8 तारखेला अहिल्यानगरला त्या ठिकाणी उपस्थित राहा। धन्यवाद।